एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. झालं का खेळून तुमचं? याला म्हणतात एक का सगळे सिक्वेन्स प्युअर आहेत, जिंकले मी. हे बघा. अरे खरंच ठीक आहे ना ललिता. अगं तू जिंकलीस काय, मी जिंकलो काय, हिशोब एकच आहे. हा? कमाल आहे तुझी. आता ते काही जोकर नव्हता तरी नशिबाने सगळी पानं बरोबर दिलेत तुला. पण प्रत्येक वेळेला नशीब साथ देईलच असं नाही. आता जो मी डाव मांडलाय ना, त्यासाठी जोकर हातात असायला हवा. कसला डाव? नेहमीचाच. पण ह्या वेळेला जोकर आहेत बच्ची मावशी. अजून त्यांना कळलेलं नाहीये मी काय करते ते. सुगावा लागलेला नाहीये आणि त्यांना काही कळता कामा नाही. बेल वाजते, दरवाजा उघड. मी जिंकले ना, तुम्ही जाऊन दरवाजा उघडा आज. हे बरं आहे तुझं. नवऱ्याला कामाला लावताना प्रत्येकाला काहीतरी निमित्त शोधतेस. तुम्हाला कामाला निमित्त कसं शोधायला पाहिजे? या बाळू काय काय झालं बाई साहेब? तेच विचारते, काय झालं? इतका उशीर का झाला? म्हशीने दूध दिलं नव्हतं का? ताज्या दुधाचा चहा कर ताबडतोब. हो साहेब, आता करतो. हो आज जोकर आहे. मला नाही वाटत. तो जोकर आहे. याला ताब्यात ठेवायला हवा, म्हणजे बच्ची मावशीचे हात बांधले जातील. आपलं घर झालं, तिच्या हातात खोलीत हात नेऊन देतो कायम. हो माझ्या लक्षात आहे. तू जिंकलेस. आजचा दिवसभर मलाच दरवाजा उघडायचा आहे. करेक्ट. काय चाललंय ग तुझं? काय चाललंय म्हणजे वेळ जात नाही म्हणून पत्ते खेळतीये. ते खेळ तू, पण दुसऱ्यांच्या जीवाशी जे खेळ मांडलेस ना, ते पहिले बंद कर. बाळू या घरात काय बोलताय? बाळूपासून काय लपलंय? त्याला सगळं माहिती आहे तुझं. तो पुरता ओळखून आहे तुला. या जण कशाला? शांतपणे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे या पहिले. ना, सगळे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. या ना, आत बसून शांतपणे बोलू. कशाला? चला तर. ए बाळू,
इकडे काय बघतो? चहा बनवायला सांगितलं ना तुला? हो हो हा काय ठेवतो. काय झालं? असं का म्हणताय तुम्ही? हं? काळू मला चांगलंच ओळखून आहे असं का म्हणताय तुम्ही? तू शांतपणे विचारतेस म्हणून मनातलं सांगते तुला. खरंच सांगा, पश्चिमाशी एवढं काय चालतंय तुमच्या मनात? संपदाला घेऊन काय खेळ खेळतेस ग तू? मी आणि संपदा? अहो त्या नखावडा पुरीला बरोबर घेऊन काय खेळ खेळणार हो मी? खोटं बोलू नकोस. तू तिला भेटायला गेली होतीस, पाहिलं मी. हो, गेले होते मी तिला भेटायला. आणि मला खेळच खेळायचे असते तर मी असे रस्त्यात भेटले नसते ना हो तिला. मला ऑफिस माहिती तिचं. ड्रायव्हरला पाठवून घरी बोलून घेतलं असतं तिला. दुपारी घरी कोणी नसतं ना अच्छी मावशी. माहितीये ना, सगळं माहितीये. फक्त मला एवढंच सांग की तू भेटायला का गेली होतीस? मला तिला एवढंच सांगायचं होतं की इंद्रनील आणि स्वानंदीच्या मध्ये तिने येऊ नये. म्हणजे तिच्यामुळे माझ्या मुलात आणि सुनेमध्ये कुठलं भांडण होऊ नये असं वाटतं मला. आणि इंद्रनील जे तिला काही बोललाय ते तिने देशपांड्यांच्या घरी जाऊन सांगू नये. तर फार त्रास होईल सगळ्यांना. इतकं वाटतं तुला देशपांड्यांबद्दल? हो, अहो खरंच काळजी वाटते मला त्यांची. म्हणून तर संपदाची बाजू मांडायला गेले होते ना मी घरी त्यांच्या. आणि ही गोष्ट मी इंद्रनील आणि स्वानंदीला सांगितलेली नाही. इंद्रनीलला असं वाटायला नको की ज्या मुलीला तो घरात उभं करायलाही तयार नाहीये त्या मुलीचीच बाजू आपली आई मांडते. माझी माशी, तुम्हाला कळत नाहीये का? मी सगळ्यांचं मन राखायचा प्रयत्न करतेय. काय? तुला मी आज ओळखत नाही ललिता. पण माणसं बदलतात, परिस्थिती बदलते त्यांना. मीही बदलले बच्ची मावशी. फक्त मला एक गोष्ट कळत नाही, माझ्या घरातल्या एवढ्या सगळ्या बातम्या तुम्हाला कोण देतो? आमची स्वानंदी सांगते का तुम्हाला काही? स्वानंदी कधीच घरातल्या गोष्टी सांगत नाही मला. मग कसं कळतं तुम्हाला? नाही, ही गोष्ट माझ्या घरातली ना म्हणूनच सहज विचारते मी तुम्हाला. मला कोण काय सांगतं, कुणाकडून मी काय ऐकते, माझ्या बाबतीतल्या कुठल्याच गोष्टी तुला समजून घेण्याची गरजच नाही ना ललिता. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, नील आणि स्वानंदीला अजिबात त्रास द्यायचा नाही. माझं लक्ष आहे तुझ्यावर. तुला माहितीये मी नुसती बोलत नाही, नुसती बोलते ती टुच्ची, करते ती वच्ची. शिताफीने उत्तर द्यायचं टाळलं या बाईने. काय म्हणाले? तुच्ची मावशी? करेक्ट, करेक्ट नाव आहे तुच्ची. तुच्ची म्हणजे नीच आणि नालायक. काय म्हणाला? काय जाताना बराच घाम फुटलेला दिसला. काम तो फुटलेलाच होता त्यांना. राग आल्याचं फक्त नाटक करत होत्या. घरातल्या बातम्या कोण देतं असं विचारल्यानंतर काय उत्तर नव्हतं त्यांच्याकडे. स्वानंदी असणार, दुसरं कोण? नाही, स्वानंदी नाही. आपल्या घरात जो चाकर आहे ना तोच या खेळातला जोकर आहे. सगळ्या गोष्टींमध्ये असतो
आणि प्रत्येक सिक्वेन्स मध्ये अगदी फिट बसतो. तो जोकर आहे. चा बाळू, रमीमध्ये जोकर हातात ठेवायला पाहिजे ना रे. म्हणजे माहित नाही हो. अरे माहित नसेल तर हो म्हणून मोकळं व्हायचं. म्हण हो. नाही नाही हो म्हण बाळू. नाही नाही. हो म्हण. हो 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 हो. किती घाबरतो या, किती घाबरतो. चहा द्यायला आलो तर ते पण विसरून निघून गेला. बावळटच आहे. हा सांगतो घरातल्या बातम्या. हं? तोच सांगतो. पण तो जोकर आहे. आणि जोकरच्या बाहेरच्या फेऱ्या पण वाढल्यात आजकाल. म्हणजे या बाळूवर लक्ष ठेवायला हवं. ठेवायलाच हवंय लक्ष. आपलं खातो आणि चाकरी वच्ची मावशींची करतो. स्वानंदी पण ना क्लास संपल्याशिवाय फोनच घेत नाही. आता तर तिला सावध करणं फार गरजेचं आहे. काय करू. तिचा क्लास संपल्यावर गाठतेच ती. प्रत्यक्ष भेटूनच सांगते. ओ माँ जी, आज पानी पूरी नहीं खाएंगी का? नाही. एक प्लेट चटपटा पानी पूरी खा लीजिए, सारी उलझने दूर हो जाएंगी. साधी सुधी उलझन नाही रे बाबाई. गुंता आहे गुंता. तुझ्या पाणीपुरी नाही सुलझणार. जाऊ दे, मी नंतर येईन ना. हा, ए रिक्षा. रागावलाय? नाही, आज आल्या आल्या अंजली चहा असा पुकारा नाही केला. आई देवाचं म्हणत होती ना, म्हणून. वसंता, अरे तू जरी काही बोलला नाहीस ना तरी तुझ्या मनात काय चाललंय ते समजतं मला. समजतं ना. झालं तर. ललिता ताई आल्या, त्यांच्यासमोर तुम्ही बोलू शकला नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कदाचित संपदालाही. अहो, पण म्हणून तुम्ही तिला कधीच मनापासून माफ नाही का करणार? पोटच्या पोरीबरोबर हे असं वागताना मला खूप बरं वाटतंय. असं वाटतंय का तुम्हाला? हे बघ वसंता, तू जर तिला माफ केलंस ना तर स्वानंदीचेही बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. म्हणजे नील संपदेला माफ करायला तयार नाहीये. ललिताबाई जसं तुझ्याशी बोलल्या तसं तू जर नीलशी बोललास ना तर तो तुझं नक्की ऐकेल आणि संपदेला माफ करेल. मुळात जी गोष्ट मलाच पटलेली नाहीये ती मी नीलला कशी काय पटवून देऊ शकीन? ठीक आहे, मग होऊ देत स्वानंदीला त्रास. हो ना, पेचात सापडली ती. एकीकडे नवरा, दुसरीकडे बहीण. हे असलं बोलून तुम्ही दोघी मला पेचात पाडतात हे लक्षात ठेवा. जे आहे ते तुला सांगितलंय. आता हे ऐकून तू जर पेचात पडत असशील, तू ठरव कसं वागायचं ते. तू सुज्ञ आहेस, आम्ही सांगायची काही गरज नाहीये. ठीक आहे, बघू. विचार करतो थोडा. पण फार वेळ लावू नका. तेवढं कळतं मला. आणि तोपर्यंत या संपीला स्वानंदीपासून दूर ठेवा. आणि ते तू सांगायचं सा. पण तिच्या संसारात उगीच ढवळाढवळ करायची नाही. मला खपणार नाही. अहो, काहीतरी काय बोलताय? ती कशाला असं करेल? हा प्रश्न स्वतःला विचारून बघ एकदा. तुझं तुलाच उत्तर मिळेल. ती कशाला असं करेल. अंजली, मला नाही वाटत हा आपला ऐकेल. मलाच नीलशी बोलावं लागेल असं दिसतंय.
स्वानंदी, हे कॉफी, फ्रेंडशिप, मूवी, डिनर, डेट. आठवतं 5 शब्दांची लव्ह स्टोरी. येस येस. येस, 5 शब्दांची लव्ह स्टोरी. आज डेट तो बनती है. हाँ आई बोल. हा इंद्रनील, अरे कुठे आहेस तू? आई तुम्हाला ऑर्डर दिली होतीस ना जाऊन स्वानंदीला पिकअप कर म्हणून. तर मी आलोय, तिच्या क्लासच्या बाहेर थांबलोय, त्याची वाट बघतो. व्हेरी गुड, मला हेच ऐकायचं होतं. ए आई, थँक्स मी तुला म्हटलं पाहिजे. तू जर मला माझ्या बायकोची बाजू समजावून सांगितली नसतीस तर मला माझी चूकच कळली नसती आणि मग मी आलोच नसतो तिची माफी मागायला. आई मी तिला सॉरी म्हणणार आहे आणि अशी चूक पुन्हा मी कधीच करणार नाही. थँक्यू इंद्रनील. आता दोघं जा, मजा करा, फिरा. हा, येस, बाय. देवासमोर साखर ठेवायला हवी. इंद्रनील गेलाय स्वानंदीला भेटायला, देते साखर जरा. स्वानंदीने मागितली माफी? अगं ती माफी मागतच होती, हाड तट्टू अडून बसला होता. नशीब मी समजवल्यानंतर समजलंय तरी त्याला. देवासमोर साखर ठेवायला हवी, देतेस आणून प्लीज. हो. देव इतकं भरभरून देत असतो आपल्याला, आपण काय देणार ना त्यांना. निदान साखर तरी ठेवावी समोर. या वच्ची मावशी काय जादू करतात कळतच नाही, पण आमच्या बाईसाहेब एकदम सुधरून जातात त्यांच्या जादूने. देवा ही जादू टिकू दे हो. काय देवा, असाच पाठीशी राहा बाबा. संपदा आपण पसरलेल्या जाळ्यामध्ये शिकार करेक्ट सापडेल. स्वानंदी, सॉरी स्वानंदी. तू इथे अचानक? मला तुलाच भेटायचं होतं, मी मुद्दाम आले. सॉरी, पण मला तुझ्याशी नाही बोलायचंय. मी ह्यांना शब्द दिला. असं नको का करू प्लीज. मी तुझी माफी मागायला आले. ताई प्लीज तू असं रडू नकोस, कोणी बघेल, बरं नाही दिसत. मला राहवलंच नाही ग. आणि बरं झालं मला नीलने माफ नाही केलं. माझ्या चुकांची शिक्षा मला मिळायलाच हवी ना. ताई प्लीज तू रडू नकोस. हे बघ, तू आईंचा खूप मोठा अपमान केलास. कुठलाही मुलगा चिडणारच ना. आणि तू ना त्यांना थोडा वेळ दे. हा, त्याला कितीही वेळ दिला तरी तो मला माफ नाही करणार. स्वानंदी प्लीज तू नीलशी बोल ना.
तुझं ऐकून तो करेल मा. प्लीज प्लीज. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. किती ग माझ्यासाठी सहन करते आणि तुला नेहमी त्रास देत राहिले. तू वेडी आहेस का ताई? हे बघ, तुला त्रास झाला तरी मला नाही चालणार. मी नक्की बोलेन त्यांच्याशी आणि काहीतरी मार्ग निघेल. तू प्लीज रडू नकोस.